नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण झटपट असे मुरमुऱ्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका परातीमध्ये 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। हे स्वच्छ निवडलेले आहेत आणि इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे 3 वाटी मुरमुऱ्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये हे मुरमुरे मी हलकेसे भाजून घेत आहे। लो टू मीडियम फ्लेममध्ये आपण ह्याला भाजून घ्यायचे। तुमचे मुरमुरे जर का फ्रेश असतील तर काही हरकत नाही, पण मी थोडेसे ह्याला भाजून घेत आहे। आता इथे साधारण 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि अगदी मंद आचेवरती मी हे भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे मुरमुरे चेक करून बघूया। तर बघा, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता, बघा अगदी बारीक असं चुरा होते, म्हणजे आपले हे मुरमुरे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवूया। आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी साधारण 1 चमचा तूप घालत आहे। तूप घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। आता इथे मी जो गूळ घेतलेला आहे तो गूळ साधा गूळ आहे। इथे चिक्कीचा गूळ आपण वापरायचा नाहीये। चिक्कीच्या गुळामुळे लाडू कडक होतात। तर आता मी ह्याला लो टू मीडियम फ्लेममध्ये ह्या गुळाला आपण छान असं विरघळून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। आता आपण इथे चेक करून बघूया आपला गूळ कसा झालेला आहे, म्हणजे गूळ पसरला नाही पाहिजे। आता इथे मी एका वाटीमध्ये हा गूळ चेक करून घेणार आहे। तर वाटीत पाणी घ्यायचंय आणि तुम्ही इथे बघू शकता हाताच्या साहाय्याने आपण चेक करून बघायचंय। इथे गोळी तयार झालेली आहे, गूळ पसरत नाहीये। हे आपण कच्चाच पाक तयार करून घेतलेला आहे। तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हे मुरमुरे ओतून घ्यायचे। आता इथे सर्व मुरमुरे मी यामध्ये ओतून घेत आहे आणि आता पटपट आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। गॅस बंद केलेला आहे आणि आता पटपट आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आणि हा गूळ आपल्याला या मुरमुऱ्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। आपलं मुरमुऱ्याचं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि जितका बसेल हातामध्ये तितका गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठे आकाराचे लाडू बनवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला लाडू तयार होत आहे आणि पटकन होतात, वेळ अजिबात लागत नाही, अगदी हलके होतात आपले हे जे लाडू आहेत ते। तर तुम्ही इथे बघू शकता मी झटपट असे हे लाडू वळवून घेत आहे आणि अजिबात आपल्याला चटके वगैरे लागत नाहीत। पाण्याचा वापर केला तर लाडू पटपट वळता येतात। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व लाडू आता वळवून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत, अगदी कुरकुरीत लाडू होतात। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा। एवढ्या प्रमाणात आपले एकूण 14 लाडू झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।